या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। मोठी बातमी, विधान परिषदेसाठी एकनाथ शिंदेंकडून 2 उमेदवारांची घोषणा। विधान परिषदेच्या 2 जागांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती। मागील काही दिवसांपासून अनेक नावे चर्चेत होती। प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या नावाचीही जोरदार चर्चा होती। त्यावर अखेर आज शिक्कामोर्तब झाला आहे। बच्चू कडू यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला। त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत कडू यांच्यासह नीलम गोरे यांच्या उमेदवारीचीही घोषणा केली। त्यानंतर गोरे आणि कडू हे दोघे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतील। मागील काही दिवसांपासून शिवसेना तिसरा उमेदवार देणार अशीही चर्चा होती। त्यावरही आज पडदा पडला। नीलम गोरे यांच्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा कालावधी 17 मे रोजी संपणार आहे। त्या सध्या विधान परिषदेच्या उपसभापतीही आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांना पुन्हा संधी दिली जाणार की नाही याबाबत उत्सुकता होती। अखेर शिंदेने उमेदवारी जाहीर करत गोरे यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला। बच्चू कडू यांचा 2024च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे। त्यानंतर ते दिव्यांग आणि शेतकरी प्रश्नासाठी आक्रमक झाले होते। त्यांनी अनेकदा मोर्चेही काढले। विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर कडू हे आपली प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करून उमेदवारी मिळवणार अशी चर्चा होती। अखेर आज त्यांनी प्रहार संघटना विलीन करत स्वतः शिवसेनेत प्रवेश केला। त्यानंतर लगेचच शिंदे यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली। शिवसेनेकडून तिसरा उमेदवार दिला जाणार अशीही चर्चा होती, पण शिंदेंनी केवळ 2च उमेदवारांची घोषणा करत या चर्चेवर पडदा पाडला आहे। आता काँग्रेस काय भूमिका घेणार यावर निवडणूक बिनविरोध होणार की नाही याबाबतचे चित्र स्पष्ट होईल।